Hi friends, today we are going to discuss about the control branching and decision making in a C programming. In last video we discussed about the operators in a C programming. Let's go to understand what is the decision making in a C programming. Generally, the statement in a C programs are executed sequentially as they appear, but sometimes may required change the execution of the program depending upon certain condition. That mechanism is called as decision making. या ठिकाणी सर्वसाधारणपणे जी काही सी प्रोग्रामिंगचे जे काही स्टेटमेंट असतात त्याची एक सिक्वेन्स ठरलेली असते. जर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जी काही चेंजेस आहेत म्हणजे जी काही कंडिशन आहे ती कंडिशन जर आपल्याला या ठिकाणी चेक करायची असेल तर अशा वेळेस या ठिकाणी सी प्रोग्रामिंगची जी काही सिक्वेन्स ठरलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला सी प्रोग्राम रन करता येत नाही. त्यासाठी आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचा वापर करावा लागतो. त्याच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करता येतात. देन व्हॉट इज मीन बाय ब्रँचिंग. ब्रँचिंग म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. ट्रान्सफरिंग द कंट्रोल ऑफ अ प्रोग्राम टू अ स्पेसिफिक ब्लॉक इज कॉल्ड ॲज ब्रँचिंग. विशिष्ट ब्लॉकमध्ये किंवा विशिष्ट ब्लॉकवर प्रोग्राम ट्रान्सफर करणे म्हणजेच त्याला आपल्याला काय म्हणता येईल, ब्रँचिंग असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्मली देर आर टू टाईप्स ऑफ ब्रँचिंग. ब्रँचिंगचे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. नंबर 1 कंडिशनल ब्रँचिंग. कंडिशनल ब्रँचिंग फर्स्ट चेक द कंडिशन दॅन एक्झिक्यूट द प्रोग्राम. कंडिशनल ब्रँचिंगमध्ये फर्स्टली या ठिकाणी जी काही कंडिशन आहे ती चेक केली जाते आणि त्याच्यानंतर प्रोग्राम काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. फॉर एक्झाम्पल सिम्पल इफ स्टेटमेंट, इफ एल्स, एल्स इफ, व्हाईल लूप, फॉर लूप. इट इज अ एक्झाम्पल ऑफ द कंडिशनल ब्रँचिंग. कंडिशनल ब्रँचिंगचे एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. देन सेकंड वन इज अनकंडिशनल ब्रँचिंग. विदाउट चेकिंग द डायरेक्टली एक्झिक्यूट द प्रोग्राम. अनकंडिशनल ब्रँचिंगमध्ये या ठिकाणी जी काही कंडिशन आहे ती कंडिशन या ठिकाणी चेक न करता या ठिकाणी प्रोग्राम काय केला जातो, एक्झिक्यूट केला जातो. फॉर एक्झाम्पल गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द अनकंडिशनल ब्रँचिंग. अनकंडिशनल ब्रँचिंगचं एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड decision making statement. What is mean by decision making statement or what is the decision making statement? There are four types of decision making statement. Number 1 a simple if statement. Number 2 the if else statement. Number 3 nested if else or ladder. Number 4 switch statement. In this video we discuss about the if statement, if else statement and if else nested if else or ladder statement. Let's go to understand one by one. Number 1 if statement or simple if statement. What is the simple if statement? The simple if is used to test a single condition and execute a statement depending upon the result of the condition. या ठिकाणी simple if statement मध्ये या ठिकाणी सिंगल कंडिशन जर आपल्याला चेक करायची असेल तर यावेळेस आपल्याला सिंपल इफ स्टेटमेंटचा आपल्याला वापर करता येतो. अदरवाईज या ठिकाणी सिंपल इफ स्टेटमेंटचा वापर करता येत नाही. या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टवर या ठिकाणी सिंपल इफ स्टेटमेंट या ठिकाणी डिपेंडंट आहे. जर या ठिकाणी आपली कंडिशन या ठिकाणी ट्रू असेल तरच या ठिकाणी इफ स्टेटमेंटचा आपल्याला वापर करता येतो. अदरवाईज जर कंडिशन फॉल्स असेल या ठिकाणी इफ एल्स स्टेटमेंटचा वापर करता येत नाही. कारण की इफ एल्स स्टेटमेंटमध्ये फक्त ट्रू कंडिशन काय केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. फक्त एक कंडिशन या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाते, दुसरी कंडिशन या ठिकाणी एक्झिक्यूट केली जात नाही. देन सेंटॅक्स ऑफ द सिंपल इफ स्टेटमेंट. सिंपल इफ स्टेटमेंटचा सेंटॅक्स कसा आहे ते आपण पाहूया.
या ठिकाणी सेंटेक्स दिला आहे इफ इज अ कीवर्ड. या ठिकाणी इफ जो दिलेला आहे या ठिकाणी कीवर्ड दिलेला आहे आणि या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. इफ द कंडिशन इज ट्रू देन दीज ब्लॉक म्हणजे स्टेटमेंट ब्लॉक आर एक्झिक्युटेड. या ठिकाणी जर कंडिशन आपली ट्रू असेल तर या ठिकाणी बॉडी ऑफ इफ स्टेटमेंट या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जर इफ कंडिशन इज फॉल्स, या ठिकाणी इफ कंडिशन ही जर फॉल्स असेल तर बॉडी ऑफ इफ कंडिशन या ठिकाणी एक्झिक्यूट होणार नाही. नेक्स्ट स्टेटमेंटला या ठिकाणी प्रोग्राम काय होईल, ट्रान्सफर होईल. वेअर इफ इज अ कीवर्ड. या ठिकाणी इफ हे काय आहे, कीवर्ड आहे. दॅट टेल टू द कंप्लायर टू चेक द कंडिशन. या ठिकाणी कंप्लायरला या ठिकाणी कंडिशन चेक करण्यासाठी या ठिकाणी सांगतं द टेस्ट कंडिशन इज द कंडिशन. या ठिकाणी जी आपल्याला कंडिशन चेक करायची आहे ती कंडिशन या ठिकाणी टेस्ट केली जाते. द स्टेटमेंट ब्लॉक इज द ब्लॉक विच विल बी एक्झिक्युटेड वेन रिझल्ट ऑफ कंडिशन इज ट्रू. जर कंडिशन या ठिकाणी ट्रू असेल तरच हा स्टेटमेंट ब्लॉक काय होतो, या ठिकाणी एक्झिक्यूट होतो. अदरवाईज जर या ठिकाणी आपली कंडिशन ही फॉल्स असेल तर या ठिकाणी हा जी काही बॉडी ऑफ इफ स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट होत नाही. लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लोचार्ट ऑफ इफ स्टेटमेंट. या ठिकाणी इफ स्टेटमेंटचा फ्लोचार्ट कसा आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. फर्स्ट स्टार्ट द प्रोग्राम. इफ कंडिशन प्रोग्राम स्टार्ट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इफ कंडिशन देतो. देन इफ कंडिशन इज ट्रू देन इफ बॉडी इज एक्झिक्युटेड. या ठिकाणी जर कंडिशन आपली ट्रू असेल तर इफ बॉडी काय होईल, या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. देन नेक्स्ट ट्रान्सफर टू द नेक्स्ट स्टेटमेंट. आपला प्रोग्राम नेक्स्ट स्टेटमेंटला ट्रान्सफर होईल. लास्टली एक्झिट होईल. अदरवाईज इफ कंडिशन इज फॉल्स देन इट डज नॉट एक्झिक्यूट द स्टेटमेंट ब्लॉक अँड कंट्रोल डायरेक्टली ट्रान्सफर टू द स्टेटमेंट नेक्स्ट. या ठिकाणी जर आपली कंडिशन या ठिकाणी जर फॉल्स असेल तर आपला जी काही प्रोग्राम आहे ते डायरेक्टली नेक्स्ट स्टेटमेंटला काय होईल, ट्रान्सफर होईल आणि तो या ठिकाणी एक्झिट होईल. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला सिंपल इफ स्टेटमेंटचा फ्लोचार्ट या ठिकाणी सांगता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड इफ स्टेटमेंट थ्रूआउट द एक्झाम्पल. एक्झाम्पलच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी सिंपल इफ स्टेटमेंट कसा पद्धतीने आपण प्रोग्रामिंगमध्ये या ठिकाणी वापरू शकतो ते आपल्याला पुढील प्रोग्रामच्या एक्झाम्पलनुसार पाहता येईल. include dot studio int main opening the curly bracket int x is equal to 10t and int y is equal to 10 to 2. these are the start of the program. आपण याच्या मदतीने प्रोग्राम काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे. या ठिकाणी x इज इक्वल टू 20 आणि y इज इक्वल टू 22 ही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इफ कंडिशन आपल्याला देता येते. या ठिकाणी इफ कंडिशन इन ब्रॅकेट x इज लेस दॅन y. x इज लेस दॅन y ही आपण कंडिशन दिलेली आहे. जर x इज लेस दॅन y असेल तर ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी बॉडी ऑफ इफ दिलेला आहे. प्रिंट एफ इन ब्रॅकेट व्हरायबल x इज लेस दॅन y. जर x इज लेस दॅन y असेल तर या ठिकाणी आउटपुट आपल्याला किंवा जो काही आपल्याला आउटपुट मिळणार आहे तो व्हरायबल x इज लेस दॅन y आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी क्लोजिंग ऑफ द कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी इफ स्टेटमेंटची बॉडी या ठिकाणी हे बॉडी ऑफ इफ स्टेटमेंट आपल्याला म्हणता येईल आणि हे इफ कंडिशन आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी जर इफ कंडिशन जर ट्रू असेल तरच या ठिकाणी हा प्रोग्रामचा आउटपुट मिळेल. अदरवाईज जर कंडिशन फॉल्स असेल तर या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी काय होईल, नेक्स्ट एक स्टेटमेंटला काय होईल, एक्झिक्यूट होईल. देन रिटर्न 0 क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. आता हा जो काही प्रोग्राम आहे याच्यापासून आपल्याला जो काही आउटपुट मिळालेला आहे व्हरायबल एक्स इज लेस दॅन वाय, कारण की आपण जी काही कंडिशन दिलेली आहे एक्स इज लेस दॅन वाय ही काय ट्रू आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी आउटपुट मिळालं. अदरवाईज एक्स ग्रेटर दॅन वाय असेल तर आपल्याला हा आउटपुट या ठिकाणी मिळाला नसता. म्हणजे थोडक्यामध्ये सिंपल इफ स्टेटमेंटमध्ये जर कंडिशन ट्रू असेल तरच प्रोग्राम काय होतो, एक्झिक्यूट होतो. अदरवाईज जर इफ कंडिशन ही फॉल्स असेल तर जो काही प्रोग्रामचा आउटपुट आहे तो आउटपुट आपल्याला मिळणार नाही. देन नेक्स्ट वन इज इफ एल्स स्टेटमेंट.
द इफ एल्स इज द एक्सटेन्शन ऑफ सिम्पल इफ. जे काही सिम्पल इफचं आहे, इफ आहे त्याचंच एक्सटेन्शन म्हणजेच इफ एल्स स्टेटमेंट आपल्याला सांगता येईल. इन विच वी कॅन एक्झिक्यूट द ट्रू ब्लॉक ऑफ द स्टेटमेंट ऑर फॉल्स ब्लॉक ऑफ द स्टेटमेंट डिपेंडिंग अपॉन द रिझल्ट ऑफ द कंडिशन. या ठिकाणी इफ एल्स स्टेटमेंटच्या मदतीने ट्रू ब्लॉक तसंच फॉल्स ब्लॉक हे आपल्याला कंडिशननुसार या ठिकाणी काय करता येतात, एक्झिक्यूट करता येतात. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी इफ एल्स स्टेटमेंट हे इफ स्टेटमेंटचं एक्सटेन्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन्हीही ब्लॉक जर आपला ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्या कंडिशननुसार आपल्याला ट्रू ब्लॉक ही एक्झिक्यूट करता येतो आणि फॉल्स ब्लॉक ही एक्झिक्यूट करता येतो. परंतु सिम्पल इफमध्ये जर कंडिशन या ठिकाणी ट्रू असेल तरच ती एक्झिक्यूट होत होती. परंतु या ठिकाणी इफ एल्समध्ये कंडिशन ट्रू असो अथवा फॉल्स असो त्याच्यानुसार कंडिशन चेक करून जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी शो केला जातो किंवा आउटपुट आपल्याला दिलं जातं. देन सेंटॅक्स ऑफ द इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंटचा सेंटॅक्स कसा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी इफ एल्स स्टेटमेंटचा सेंटॅक्स दिलेला आहे. इफ इन ब्रॅकेट इन if condition returns true when the statement inside of the body of if are executed and the statement inside body of else are skipped. जर if condition ही जर ट्रू असेल तर या ठिकाणी जी काही एक्झिक्यूट होईल आणि एल्स जी काही स्टेटमेंट आहे किंवा एल्सचा जो काही ब्लॉक आहे तो काय होईल, स्किप्ड होईल, तो या ठिकाणी येणार नाही. अदरवाईज if condition return false then the statement inside the body of if are skipped and the statement in else are executed. जर if स्टेटमेंट हा फॉल्स असेल तर या ठिकाणी ही जी काही एल्सची बॉडी आहे ती एक्झिक्यूट होणार नाही. तर आपला प्रोग्राम या ठिकाणी एल्सची बॉडी या ठिकाणी काय करेल, एक्झिक्यूट करेल. अशा पद्धतीने आपल्याला इफ एल्स स्टेटमेंटचा फ्लोचार्ट या ठिकाणी सेंटॅक्स आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी इफ या ठिकाणी आपण जी काही कंडिशन आहे ती कंडिशन आपण या ठिकाणी देतो आणि जर कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होतो. अदरवाईज जर कंडिशन फॉल असेल तर एल्स ब्लॉक या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लोचार्ट ऑफ इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंटचा फ्लोचार्ट कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट द प्रोग्राम विथ इन्क्लूड studio.h ने आपण या ठिकाणी प्रोग्राम स्टार्ट करतो आणि त्याचबरोबर जी काही व्हरायबल्स आहेत ते व्हरायबल्स आपण या ठिकाणी डिक्लेअर करतो. देन व्हेन वी स्टार्ट द प्रोग्राम वी गिवन द कंडिशन. या ठिकाणी कंडिशन या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी देतो. इफ कंडिशन रिटर्न ट्रू देन द स्टेटमेंट इनसाइड ऑफ द बॉडी आर एक्झिक्युटेड. या ठिकाणी जर कंडिशन ट्रू असेल तर इफ बॉडी या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल अँड द स्टेटमेंट ऑफ द बॉडी आर स्किप्ड. या ठिकाणी इतर जी काही स्टेटमेंट आहेत किंवा इतर जी काही कंडिशन आहे ती स्किप्ड होईल अँड आवर प्रोग्राम आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट स्टेटमेंट. इफ कंडिशन इज फॉल्स देन if condition return false then the statement inside body of the if are skipped and the statement else are executed. जर या ठिकाणी if कंडिशन ही फॉल्स असेल तर या ठिकाणी ट्रू जी काही बॉडी आहे तो काय होईल, स्किप्ड होईल आणि एल्सची बॉडी जी दिलेली आहे ती काय होईल, एक्झिक्यूट होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी फ्लोचार्ट ऑफ इफ एल्स स्टेटमेंट कशा पद्धतीने आहे हे आपल्याला पाहता येईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड इफ एल्स स्टेटमेंट थ्रूआउट द एक्झाम्पल ऑफ प्रोग्रामच्या एक्झाम्पलवरून या ठिकाणी एफ एल्स स्टेटमेंटचा वापर कशा पद्धतीने केला जातो तो आपण या ठिकाणी पाहता येईल. include.studio.h int main ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट int num इज इक्वल टू 19. या ठिकाणी num इज इक्वल टू 19 ही व्हॅल्यू आपण डिक्लेअर केलेली आहे आणि या ठिकाणी इफ कंडिशन दिलेली आहे. इन ब्रॅकेट नम इज लेस दॅन 10. नम हे काय आहे, 10पेक्षा लहान आहे असं आपण या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. जर इफ हे ट्रू असेल देन प्रिंट द व्हॅल्यू इज लेस दॅन
10 लेस दॅन 10पेक्षा कमी आहे असे प्रिंट करा किंवा अशा पद्धतीने आउटपुट या ठिकाणी द्या असं पण इथं डिक्लेअर केलेलं आहे. अँड क्लोजिंग द इफ स्टेटमेंट, देन एल्स स्टेटमेंट, ओपनिंग द एल्स स्टेटमेंट, प्रिंट एफ द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10. या ठिकाणी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10 असेल तर या ठिकाणी एल्स स्टेटमेंट या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल. या ठिकाणी आपण इफ स्टेटमेंट या ठिकाणी दिले. जर इफ स्टेटमेंट ट्रू असेल तर या ठिकाणी हे स्टेटमेंट काय होईल, प्रिंट होईल. अदरवाईज इफ कंडिशन ही या ठिकाणी जर फॉल्स असेल तर या ठिकाणी एल्स या ठिकाणी काय होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. रिटर्न 0. देन या ठिकाणी जो काही प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळालं. द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10. या ठिकाणी आपल्याला जे काही एल्स स्टेटमेंट आहे हे एल्स स्टेटमेंट काय झालेलं आहे, एक्झिक्यूट झालेलं आहे. कारण की जे काही इफ स्टेटमेंट आहे ही पहिलं इफ स्टेटमेंट हे काय आहे, फॉल्स आहे. म्हणून या ठिकाणी इफ स्टेटमेंट हे स्किप्ड झालं आणि एल्स स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी एक्झिक्यूट झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा पद्धतीने इफ एल्स स्टेटमेंटचा वापर या ठिकाणी सी प्रोग्रामिंगमध्ये या ठिकाणी दोन कंडिशन किंवा ते दोन कंडिशन जर असतील त्यात जर चेक करायचे असतील तर इफ एल्स स्टेटमेंटचा आपल्याला काय करता येतो, वापर करता येतो. देन नेक्स्ट वन इज नेस्टेड इफ एल्स और इफ एल्स लॅडर स्टेटमेंट. नेस्टेड इफ एल्स किंवा इफ एल्स लॅडर स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इफ एल्स लॅडर इज यूज टू टेस्ट द मल्टिपल कंडिशन. या ठिकाणी मल्टिपल कंडिशन टेस्ट करण्यासाठी इफ एल्स लॅडर किंवा नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो. इफ एल्स विदिन बॉडी ऑफ इफ अँड विदिन बॉडी ऑफ एल्स इज कॉल्ड लॅडर ऑर नेस्टिंग. आता या ठिकाणी इफ एल्सच्या बॉडीमध्ये इफ स्टेटमेंट या ठिकाणी काय केलं जातं, समाविष्ट केलं जातं किंवा इफ स्टेटमेंट या ठिकाणी दिलं जातं. आणि एल्स स्टेटमेंटमध्ये एल्स स्टेटमेंटमध्येही या ठिकाणी इफ स्टेटमेंट दिलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, लॅडर ऑर नेस्टिंग असं आपण म्हणतो. इन अदर वर्ड्स, व्हेन अन इफ एल्स स्टेटमेंट इज present inside the body of another if or else, then it is called nested if else statement. या ठिकाणी if else statement मध्ये जर आणखीन एक बॉडी if else ची जर समाविष्ट केली तर त्यालाच आपल्याला nested if else statement असं आपल्याला म्हणता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द सेंटॅक्स ऑफ nested if else statement. if else स्टेटमेंटचा सेंटॅक्स कसा आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. इफ कंडिशन फर्स्ट या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करतो, कंडिशन फर्स्ट या ठिकाणी डिक्लेअर करतो. जर कंडिशन फर्स्ट असेल तर नेस्टेड इफ एल्स इनसाइड द बॉडी ऑफ इफ. या ठिकाणी नेस्टेड इफ एल्समध्ये आपण आणखीन एक इफ बॉडी कंडिशन सेकंड या ठिकाणी देतो. देन कंडिशन फर्स्ट ही ट्रू असेल तर आपला प्रोग्राम या ठिकाणी कंडिशन सेकंडवर जाईल. देन ती कंडिशन या ठिकाणी चेक केली जाईल. स्टेटमेंट इनसाइड द बॉडी ऑफ नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी देता येईल. देन क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट, देन एल्स स्टेटमेंट आपल्याला स्टेटमेंट इनसाइड द बॉडी ऑफ नेस्टेड एल्स आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट आपल्याला देता येईल. देन क्लोजिंग द एल्स स्टेटमेंट आपल्याला क्लोज करता येईल. देन फायनली एल्स स्टेटमेंट ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट स्टेटमेंट इनसाइड द बॉडी ऑफ एल्स. या ठिकाणी इनसाइड द बॉडी ऑफ एल्सचं स्टेटमेंट आपल्याला देता येईल आणि क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. अशा पद्धतीने आपल्याला एका वेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंडिशन या ठिकाणी नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटच्या मदतीने काय करता येतात, चेक करता येतात. इन नेस्टेड इफ एल्स फर्स्ट इट चेक द कंडिशन फर्स्ट. If condition first is true, then it execute the body of condition first true block of the condition, that is it check the condition true. जर या ठिकाणी कंडिशन फर्स्ट या ठिकाणी जर ट्रू असेल तर या ठिकाणी इफ स्टेटमेंटची कंडिशन सेकंड ही चेक केली जाईल आणि त्याच्यानुसार जो काही आउटपुट आहे आपल्याला आउटपुट मिळेल. अदरवाईज ही इफ कंडिशन सेकंड ही जर फॉल्स असेल तर एल्स स्टेटमेंट काय होईल,
एक्झिक्यूट होईल. अदरवाईज या ठिकाणी याच्यापैकी फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन ही जरी या सर्व कंडिशन जर फॉल्स असतील तर आपलं जे काही प्रोग्राम आहे तो एल्स स्टेटमेंटवर काय होईल, ट्रान्सफर होईल. अशा पद्धतीने नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचं हे एक आपल्याला सिंटॅक्स सांगता येईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड फ्लोचार्ट ऑफ नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा फ्लोचार्ट कशा पद्धतीने आहे आपण या ठिकाणी पाहूया. देन फर्स्ट स्टार्ट द प्रोग्राम. देन इफ कंडिशन. प्रोग्राम स्टार्ट केल्यानंतर आपण काय करतो, इफ कंडिशन जी काय आहे तो आपण देतो. देन इफ बॉडी आपल्याला त्या ठिकाणी देता येते. जर इफ बॉडी ट्रू असेल तर स्टेटमेंट जस्ट बिलो ऑफ इफ या ठिकाणी एक्झिक्यूट होईल जर ट्रू असेल तर. देन अदरवाईज द इफ कंडिशन इज फॉल्स. जर इफ कंडिशन फॉल्स असेल तर नेस्टेड इफ कंडिशन या ठिकाणी नेस्टेड इफ कंडिशन या ठिकाणी ट्रू आहे का नाही ती चेक केली जाईल आणि जर ट्रू असेल तर नेस्टेड इफ बॉडी या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जर या ठिकाणी नेस्टेड इफ कंडिशन ही फॉल्स असेल तर नेस्टेड एल्स बॉडी काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि या ठिकाणी आपला जे काही स्टेटमेंट नेक्स्ट आहे त्या नेक्स्ट स्टेटमेंटला आपला प्रोग्राम काय होईल, ट्रान्सफर होईल. देन एक्झिट द प्रोग्राम. अशा पद्धतीने प्रोग्राम या ठिकाणी आपल्याला काय होईल, नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा फ्लोचार्ट कशा पद्धतीने आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. देन लेट्स गो टू अंडरस्टँड द प्रोग्राम ऑफ द नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंटचा प्रोग्राम कशा पद्धतीने लिहिला जातो तो या ठिकाणी पुढील पद्धतीने आपल्याला पाहता येईल. include.studio.h int main in bracket opening the curly bracket int num is equal to 1. या ठिकाणी num is equal to 1 व्हॅल्यू या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. या ठिकाणी इफ कंडिशन दिलेली आहे. इफ कंडिशन इन ब्रॅकेट num is less than 10. num is less than 10 दिलेलं आहे आणि ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट नंतर याच्यामध्येच या इफ स्टेटमेंटमध्ये आणखी परत इफ एल्स स्टेटमेंटमध्ये इफ कंडिशन या ठिकाणी दिलेलं आहे. num is equal to 1 अँड या ठिकाणी इफ स्टेटमेंटचं या ठिकाणी इफ स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे प्रिंट एफ द व्हॅल्यू इज नम. देन एल्स स्टेटमेंट दिलेलं आहे प्रिंट एफ इन ब्रॅकेट द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 इन ब्रॅकेट एल्स स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 10. याच्यापासून ह्या प्रोग्राममध्ये जे काय आउटपुट मिळालं द व्हॅल्यू इज 1 आपल्याला या ठिकाणी मिळालं. कारण की या ठिकाणी हे जी काही फर्स्ट कंडिशनची आहे म्हणजे इफची जी काही सेकंड इफची फर्स्ट कंडिशन दिलेली आहे आणि इफमध्येच या ठिकाणी नेस्टेड इफ कंडिशन दिलेलं आहे. नेस्टेड इफ कंडिशन या ठिकाणी द व्हॅल्यू इज या ठिकाणी दिलेलं आहे. हे स्टेटमेंट काय झालेलं आहे या प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट झालेलं आहे. जर ही कंडिशन फॉल्स असती किंवा ही जर कंडिशन फॉल्स असती तर एल्स स्टेटमेंटमध्ये आपण गेलो असतो आणि त्याच्यापासून आउटपुट आपल्याला मिळालं असतं द व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 अशा पद्धतीने आउटपुट मिळालं असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा प्रोग्राम काय केला जातो, लिहिला जातो. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक जर कंडिशन असतील त्या कंडिशन जर आपल्याला चेक करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा वापर या ठिकाणी करता येतो. Then thank you for watching this video. Subscribe this channel for more videos. Share, like and comment to these videos. Thank you.